मी तर लेखी दिलं ना की आम्ही मक्याची खरेदी करणार आहे म्हणून. हे बघा एक किलो आणि सगळं राईस किलो दोन शेटरला ऑनलाईन करण्याची परवानगी दिली. दोनही शेटरवाल्यांनी ऑनलाईन केलं. 3 त्यांनी ऑनलाईन 2,000 लोकांची ऑनलाईन झाली. पण मूळ व्यवस्था आहे गोळाव फक्त खरेदी शासकीय गोळामध्ये संकलनाच होईल आणि सगळं नाही. आता आम्ही काय केलं ते 150 पण होते, DMO पण होते, यांचे अधिकारी पण होते. कलेक्टरनी बोलवलं त्याला आम्ही सांगितलं की मार्केटिंग जसं खरेदी करेल तसं DPCनी पण आणि आता आम्ही मला माहिती 15 जिल्ह्यात काय होत आहे कोणी तर मला पण आमच्याकडे लोक आली तर आम्ही जिल्हा परिषद सरकारने आहे खरेदी सुरू केलेली आहे मक्याची. आता आपल्या सडगंज तालुक्यामध्ये मक्याची शेती मोठी आहे, त्यामुळे खरेदी करायला आता समजा तालुक्याच्या ठिकाणी खरेदी केला तर एखाद्या गावचं आला माल तो कुडामध्ये धरून जाईल आणि तेवढ्या दुरून लोक यायला म्हणून त्याला कलेक्टरकडे बघत असतील आणि यांचे सगळे सेंटर चालू करायला ते कसं करायचं ते करतील. अरे मला सीओना सगळे अधिकार आहे, कमिशनरला सगळे अधिकार आहे, तुम्हालाही सगळे. मला सांगा तुम्ही केलं यांनी कोट्यावधी रुपयाचं प्रकल्प झालेली आहे, बाह्य काम केलेलं आहे, म्हणजे तुमच्या रिपोर्टमध्ये आले. मग सीओनी तातडीनं तो घटनांचा प्रस्ताव कोणाला पाठवायचा असतो ऐकायला एखाद्याला बद्दल कळवा ना. नाही ऐका ना, 12व्या महिन्यात 13वा महिना होता शेतकऱ्यांचा, सगळं तिथं धान घेतला तर सगळ्या अडचणीत आहे आणि अशी लूट होत असेल त्याची आणि लोक काही त्याला पर्याय नाही आहे, त्याला धान जगवायचं आहे, पैसे देऊन करत असेल तर त्याला बोलवा. त्याला सांगितलं 12 तास देतो. 8 तासात कंटिन्यू तुम्ही देत नाही ना, त्याला तुमचं ब्रेकडाऊन आहे. वाढवून देत आहे. पावसाळी धान किती राहायला घ्यायचं पूर्ण 100%. किती बाकी आहे धान खरेदी केंद्र आता किती बाकी आहे? अरे किती बाकी आहे तरी बरोबर नाही ना. हे काय होतं एका दिवशी उद्रेक होत जाईल. साहेब बीड जिल्ह्यामध्ये तहसीलदाराच्या अंगावर चालू दरवाजाच्या अंगावर चालू गाड्या आपल्या जिल्ह्यात शांतता आहे तसं नाही. पण आता गावगाड्यामध्ये चालणाऱ्या लोकांना काय त्यांना त्रास द्यायचा मला काही कळतच नाही. छोटा जिल्हा त्याच्यावर ओरडोड आहे पूर्ण एकही नाही पकडा. आता तुम्हाला हे 8 तास देता की 12 तास? मुख्यमंत्री 12 तास म्हटले. स्पर्श प्रणाली असतात त्याच्या पहिले स्पर्श याच्या चेक करा पुष्कळ जनाचे तसे झाल्या जुने पैसे द्यायचे त्या नवीन लोकांचे तुम्ही दिले. गुरांच्या गोटाचा आहे बिना काम केल्यानं किती जनाचे पैसे उचलले नाही आहे का तुमच्याकडे यादी वगैरे? तुमचं 2 वर्ष झाले हे 19-20 पासून पैसे दिले सिंचन विहिरीचे निवडणुकीत. आपल्याला काय आपलं काम आहे, पलीकडे गावाला त्याचा फायदा आहे.
नाही, याला पटायचं नाही, याला मोबाईल आहे. तकलीफ मत तो सबको चल रहा है. इंग्लिश बात गोरेगाव हा सर्व ठिकाणी सर आम्ही आला तर ट्रॅक्टर एकही ठिकाणी तिथे तेवढे जवान आहे आणि या सगळ्या कंपन्याला म्हणजे किती अन्याय होत आहे 15 दिवसामध्ये एखाद्या गोरगरीबामध्ये 2 ट्रॅक्टर जवान म्हणजे माझ्या तरी या पुढे पोटूजीवर आले असतील आणि गुन्हे दाखल छोट्या मोठ्या व्यक्ती होतात हा अन्याय होणार नको आणि तलाठी व्यक्ती हा ऑफिस बंद ठेवते दिवसाला आणि रात्री 12 वाजे काम म्हणून ड्युटी राहते का सर तर ट्रॅक्टर उडवून जाते माफ करा माझी गती झाली तलाठी साहेब सर हा ऑफिस बंद ठेवते आता मी सांगतो वाटून केली याच्या प्रकरणात चला किती आहेत ते something काही तपास आणि क्लिअर झाला याची तपासणी केली पण त्याच्यावर साधित झालेल्या कारवाई म्हणून जर आपण गेलो तर ते हिरिंग झालेलं आहे. नाही मला म्हणता असं आहे समजा हे जर रेकॉर्डला येत आहे त्यांनी नियमबाह्य काम केलं असेल आणि त्याला पैशाची अफरातफर होत असेल पावसाळी धान किती राहायला घ्यायचं पूर्ण 100%. किती बाकी आहे धान खरेदी केंद्र आता किती बाकी आहे अरे किती बाकी आहे तरी 25 अच्छा तुमच्या आता गुडामध्ये किती झालं किती कॅपॅसिटी आहे तुमच्या गुडामध्ये 1000 माझं चालू असेल ना पाण्यामध्ये मधलं कुठे ठेवणार हे बघा तो म्हटलं किरायाचं कुठलं तरी गुडाम देऊ त्याला सरकारी झालं का त्याला सगळीकडे खिचडीची व्यवस्था मग आता छात्र म्हणलं तुझी कमी होती अरे हो अच्छा तिथं एवढं झालं आणि आता एकूण उत्पादन किती दाखवलं तुम्ही 76 क्विंटल दाखवलं किती एकूण उत्पादन किती आणि त्याच्यामध्ये कुठल्या पट्ट्यात जास्त रोडचा तो भाग आता तुम्हाला एकूण मका या तालुक्यामध्ये 3,700 हेक्टर एकूण मका होणार आपला अंदाजे तुम्ही म्हणला तर 70 हेक्टर प्रमाणे किती